मधून मतभेद हे महाआघाडीमध्ये आहेत, महायुतीमध्ये सगळीकडेच आहेत आणि मला नाही वाटत की हे मतभेद मी कधी ऐकलेत. जे ऐकतोय ते तुमच्याकडूनच ऐकतोय, प्रसारमाध्यमातूनच ऐकतोय. ते जरी मतभेद नसले तरी तुम्ही सांगताय की आम्ही मतभेद आहेत. ठीक आहे, काही हरकत नाही. पण जर तुम्ही आता बघितलं असेल तर आमचा तिकीट वाटण्याचा जो तिढा आहे तो सुटलेला आहे आणि जागा वाटप अगदी योग्य पद्धतीने झालेली आहे. आमची रणनीती आम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. वेळ आल्याच्या नंतर आम्ही दाखवून देऊ की आम्ही कशा पद्धतीने रणनीती आखलेली आणि आज संपूर्ण महाराष्ट्रावरती भगवं फडकवण्यासाठी आम्ही तयार आहोत. जेव्हा तुम्ही 7 ते 8 वर्ष मेहनत करणार दिसणार. आज माझी गेली अनेक वर्ष काम करते म्हणून ती दिसते. माझी मला म्हणाली काही एक मुलगी आमच्या कितीच्या बरोबरीची आहे ती पाहिजे होती. पण कायम लक्षात ठेवा, बरोबर आहे की नाही? किती सुंदर भाषण केलं की नाही तुमच्या विस्तारकने? तुम्हाला वाटतं का ते तुम्हाला समजून घेईल? वाटतं की नाही? आवाज नाही येते मला. हो की नाही? करणार की नाही काम सगळ्या? आणि मग त्यांनी मला बाहेर पडलं. तू आता राजकारणात लागली आहे. मला सांगितलं कोणीही राजकारणामध्ये तुला बसायला खुर्ची देणार नाही. बनवण्यासाठी आपल्याला पुढे यावं लागतं आणि पुढे येण्यासाठी आपल्याला बोलावं लागतं. सुरुवातीकडून बोलाल तर समोरच्या युवासेनेच्या कार्यक्रमाला दिसणार ना? आपण कोणासाठी काम करतो? आदित्य साहेबांबरोबर, उद्धव साहेबांबरोबर काय झालंय ते? किती जणींना माहिती होते चर्चा झालेला? हात वरती करा. तुमच्या खालच्या मुलीने सांगणं कोणाची जबाबदारी आहे? सांगितलं गेलं पाहिजे ना. आपल्या मुली काय नाही. जोपर्यंत तिचं नाव होणार नाही तोपर्यंत माझं नाव होणार नाही. जोपर्यंत माझं नाव होणार नाही तोपर्यंत आदित्य साहेबांचं नाव होणार नाही. कारण आपण शेवटी कोणासाठी काम करतो? शिवसेना. जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला ऍप्रिसिएशन कोणाला काय करायचंय? आपल्याला या जिल्ह्यात महाराष्ट्र सन्माननीय शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण बघितलं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवासेना युवतींचं जाळं जोरदार पसरलेलं आहे आणि आदित्यसाहेबांच्या कार्यशैलीने, विचारशैलीने प्रेरित होऊन अनेक युवती आदित्यसाहेबांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी उत्सुक आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे जर आपण बघत असाल तर काल मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर जवळजवळ 1000 युवतींचा यशस्वीपणे मेळावा झाला. ज्या हा मेळावा ह्याचीच साक्ष देत होता की आज आदित्य साहेबांच्या पाठीशी संपूर्ण युवा सेनेची रणरागिणी ही खंबीरपणे उभी आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवासेना युवती जोरदार काम करत आहेत. युवतींचे प्रश्न हाताळत आहेत, युवतीच्या प्रश्नांना साथ घालत आहेत आणि या प्रश्नातून युवतींनाच उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत. मग ते महिला अत्याचार असू देत, विद्यार्थिनींचे प्रश्न असू देत किंवा मग अजून कुठले प्रश्न असू देत. आणि याच माध्यमातून आम्ही प्रत्येक युवासेना कार्यकारिणी सदस्य युवकांपर्यंत, युवतींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. काल मेळावा झाला आणि आज मी नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्या ज्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये युवती काम करत आहेत, युवासेनेचं काम करत आहेत, यांना भेटण्यासाठी, यांच्याशी संवाद साधण्यासाठी आलेली आहे. या युवतींना काम करत असताना कुठे काही प्रॉब्लेम्स आहेत का? काही अडचणींना सामोरं जावं लागत आहेत का? या युवतींची खालपर्यंत बांधणी झालेली आहे का? ही बांधणी मजबूत आहे का? हे सगळं बघण्यासाठी आणि या युवतींची एक संवाद साधण्यासाठी आदित्य साहेबांची एक प्रतिनिधी म्हणून मी आज या जिल्ह्यामध्ये आलेली आहे. आणि जर तुम्ही बघितलं असाल तर याच जिल्ह्यामध्ये आमची काम करणारी युवासेना युवती सहसचिव मालती ताई आहेत, वैवी, या माझ्यासोबत आहेत. तसंच या युवतींच्या पाठीशी, या महिलांच्या पाठीशी खंबीरपणे साथ देण्यासाठी किंवा त्यांच्या पाठीशी आम्ही किती खंबीरपणे उभे आहोत हे दाखवण्यासाठी आज या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी देखील आज उपस्थित आहेत. माझ्यासोबत या जिल्ह्याचा विकास घडवण्यासाठी, नंदुरबार जिल्ह्यामध्ये युवतींना एक विकासाचा मार्ग दाखवण्यासाठी आज संपूर्ण युवासेनेची टीम इकडे हजर आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की युवासेनेच्या नेतृत्वावरती आदर्श म्हणून बघितलं जातं आणि मला खरंच सांगायला अभिमान वाटतो की आज अनेक युवती या नंदुरबार जिल्ह्यातल्या आमच्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत.